प्रीपेड मोबाईल रिचार्जप्रमाणे राज्यभरात आता प्रीपेड वीज बिल रिचार्जची संकल्पना अंमलात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। त्यासाठी प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहेत। मात्र या प्रीपेड मीटर मागे उद्योजकांचं भलं करण्याचा आणि सर्वसामान्यांची लूट करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप होतोय। त्याविरोधात आंदोलनं देखील होताना दिसत आहेत। तर दुसरीकडे वीज वितरण कंपन्या या मीटर संदर्भात ठाम असल्याचं दिसतंय। हा विरोध नेमका का होतोय आणि प्रीपेड मीटरची आवश्यकता खरोखरच आहे का, पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। नागपूरच्या व्हरायटी चौकात आक्रमक झालेले हे जय विदर्भ संघटनेचे आंदोलन। त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलनाची परवानगी मागितली होती, मात्र ती परवानगी नाकारण्यात आली। त्यामुळे या चौकात आता हे आंदोलन करण्यात आले। वीज वितरण कंपन्यांकडून आता साध्या मीटरऐवजी प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहे। त्या मीटरसाठी अतिरिक्त खर्चाचा भुर्दंड ग्राहकांना विनाकारण बसणार। सरकार आणि प्रीपेड मीटर पुरवणाऱ्या कंपन्यांचं साटोलोट असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला। जेव्हा 80 करोड जनता गरीब आहे, त्याला त्याची अन्न घेण्याची पर्चेसिंग कॅपॅसिटी नाही आहे, तर हे महागडे वीज ते कुठून खरेदी करणार याची ह्या शासनाला अक्कल पाहिजे। हा भार प्रीपेड मीटरच्या माध्यमातून त्याच्यावर लादला गेलेला आहे। जे उद्योगपती आहे त्यांना फायदा पोहोचवण्यासाठी, अडाणी अंबानी यांना फायदा पोहोचवण्यासाठी हे त्यांचं कारस्थान आहे। आजची महावितरण कंपनी आणि उद्या येणारे खाजगी वितरण परवानाधारक यांच्या सोयीसाठीच ही योजना आहे, ग्राहकांच्या सोयीसाठी नाही, हे स्पष्ट आहे। या वीज कायद्याच्या अनुषंगानं ग्राहकांना आता सेवा म्हणून वीज द्यायची नाही, तर वीज ही एक विक्रीची वस्तू राहील आणि ग्राहक खरेदीदार राहील। आणि उद्याच्या काळामध्ये ह्या सगळ्या सेवेची संपूर्ण जबाबदारी झटकून देऊन ती बाजार केंद्रित करायची या दिशेने वाटचाल चालू आहे। याला आमचा ठाम आणि स्पष्ट विरोध आहे। देशभरात जेव्हा मोबाईल क्रांती झाली तेव्हा प्रीपेड ही संकल्पना सर्वसामान्यांना कळली। काळाची गरज आणि महागडी सेवा बजेटमध्ये बसवून पुरवून वापरता यावी म्हणून नाईलाजानं तिचं स्वागतही झालं। मात्र वर्षानुवर्ष अखंडपणे मासिक त्रैमासिक वीज बिल भरण्याची पद्धत व्यवस्थित सुरू आहे, तरी सुद्धा प्रीपेड मीटरच्या धरण्यात आलेल्या आग्रहाला नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीनं देखील विरोध दर्शवला। प्रीपेड मीटरचा निर्णय बदलण्याच्या मागणीसाठी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला। त्या ठिकाणी ग्राहक पंचायत या प्रकरणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देखील देणार आहेत। सर, काय नेमका तुमचा आक्षेप आहे, कशासाठी हा आपण विरोध करताय? स्मार्ट मीटर जे आहे ते प्रीपेड मीटर आहे आणि ते सर्वसामान्य ग्राहकांसाठी, शेतकऱ्यांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी ते शक्य नाही आहे। याचा अर्थ काय होतो की ही सगळी वसुली करत असताना महावितरण हे आपल्याला पुढील एप्रिल 2025 मध्ये 100% ते आपल्याला त्याची वीज दरवाढ करतील आणि त्यात ते वसूल करतील। काही मीटरचे भाडे असेल, या सगळ्या गोष्टींची ती वाढ करतील। याच्यामुळे काय झालेली आहे की वीज सेवा ही सुद्धा ग्राहक सेवा राहिलेली नाही आहे। प्रीपेड मीटरमुळे म्हणजे ग्राहक हा खरेदीदार झालेला आहे, म्हणजे ग्राहकाला खरेदी करावी लागणार आहे वीज। प्रीपेड स्मार्ट मीटर संकल्पनेला विरोधी पक्षांचा विरोध आधीपासूनच आहे। वीज पुरवठा, वापरानुसार येणारं बिल आणि ग्राहकांकडून नियमित केला जाणारा भरणा, सर्व काही व्यवस्थित सुरू असताना प्रीपेड मीटर आणण्याची गरजच काय, हा सवाल ते उपस्थित करतात। जर नागरिकांना खरोखरच त्रास होत असेल तर कॅबिनेटमध्ये यावर चर्चा करून मार्ग काढण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलंय। काँग्रेस म्हणून आम्ही निश्चितपणे भूमिका घेऊ, परंतु हे बळजबरी जबरदस्ती हे करण्याचा प्रयत्न जो चालला आहे तो मला वाटते हाणून पाडला पाहिजे। आम्ही त्याला विरोध त्या ठिकाणी करणार आहोत, कारण की गरज काय, हे प्रीमीटरची ऑलरेडी एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीममध्ये सगळं व्यवस्थित चाललं असताना पुन्हा याची गरज काय असा प्रश्न निर्माण होतो। स्मार्ट मीटरला कशासाठी विरोध होतोय याची माहिती घेऊ आम्ही, आणि त्याच्यातनं खरोखरच विरोधकांना त्रास होतोय, त्यांचा मीटर पडत नाही म्हणून, की नागरिकांना त्रास होतोय। नागरिकांना त्रास होत असेल तर त्याची चर्चा नक्की कॅबिनेटमध्ये होईल आणि तेवढे तिन्ही नेते आमचे संवेदनशील आहेत। राज्यभरातून स्मार्ट मीटरला विरोध होताना दिसतोय, मात्र महावितरण स्मार्ट मीटर लावण्यावर ठाम दिसतंय। राज्यभरात तब्बल 2,40,00,000 स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे। त्यामुळे विजेचा अपव्यय, विजेची चोरी टाळायला मदत होईल।
थकीत वीज बिलांमुळे होणारे वाद, करावी लागणारी कसरत टळेल. मात्र आंदोलक आरोप करतायत त्याप्रमाणे यात पुन्हा तिसऱ्याचंच उखळ पांढरं होत असेल तर या संदर्भात सर्व बाजूनं विचार करूनच सरकारनं पुढचं पाऊल टाकायला हवं. नागपुरातून मंगेश मोहिते, नाशिकमधून किरण ताजणेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.